प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या वतीने महाराष्ट्राचे लाडके नेते तसेच उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज येवले शहरात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन शहरातील कैलासवासी माधवराव पाटील व्यापारी संकुलात करण्यात आले होते. विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा गुणगौरव करताना ज्या प्रकारे ते चांगले नेते होते त्याच प्रकारे उत्तम प्रशासक असल्याचा सूर शोकसभेतून म्हटला. येवला मतदारसंघावर त्यांचे विशेष प्रेम होते. तसेच येवल्यातील जनतेने पवार कुटुंबावर मनापासून प्रेम केले आहे. येवला तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार नाव देऊन मार्केट आवारात त्यांचा पुतळा उभारावा असा ठराव ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी मांडताच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे समर्थन केले. हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन आहेर व महेश काळे यांनी या ठरावास अनुमोदन देऊन यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिंदे सेनेचे, शिवसेनेचे कुणाल दराडे, रुपेश दराडे, रिजवानभाई शेख, भाजपचे बंडू क्षीरसागर, ग्रीन कॅन्डल ग्रुपचे अन्सारभाई शेख, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे, अजिजभाई शेख, राष्ट्रवादीचे महेंद्र काळे, योगेश सोनवणे, नगरसेवक एजाज शेख, अरबाज शेख, येवला मर्चंट बँकेचे संचालक, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक, विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, सर्व पक्षांचे संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अयूब शहा, येवला. या ठिकाणी अनेकांनी सांगितलं त्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करतो. या शोक सभेच्या निमित्ताने जो आदरणीय माणिक भाऊ शिंदे यांनी जो ठराव मांडला की येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव द्यावं व त्यांचा पूर्ण कृतीपुतळा उभारावा, त्याला आम्ही मार्केट कमिटीचे संचालक म्हणून पूर्ण पाठिंबा देतो. त्यासाठी प्रयत्न करू. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीनं स्वर्गीय अजितदादांची शोकसभा पार पडली. या शोकसभेमध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला स्वर्गीय अजितदादा पवार यांचं नाव देऊन त्या ठिकाणी दादांचा पुतळा उभारण्यात यावा असा सर्वानुमते एकमताने ठराव मंजूर झाला. हे आजच्या या शोकसभेमधलं एक वेगळं असं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही सुखद दृश्य घटना देखील घडल्यात ज्यामध्ये या महाराष्ट्र सरकारने दादांचा वारसदार म्हणून या ठिकाणी सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं. त्यांचंही अभिनंदन तशा पद्धतीने खरं तर करणं गरजेचं समजतो आणि तसंही या ठिकाणी नमूद केलं गेलं. मी आजच्या या शोकसभेला उपस्थित सर्वपक्षीय सर्व येवलेकरांचे, येवले तालुक्यातील मान्यवरांचे, पदाधिकाऱ्यांचे हे या ठिकाणी आभार देखील मानतो.